आज दुपारच्या जेवणासाठी भाजी चपाती न बनवता त्याऐवजी मस्त अशी चटपटीत रेसिपी बनवली। यासाठी इथे मी 4 बटाटे आधी शिजत घालून ठेवलेत। इथे मी लाल मिरच्या घेतल्यात, मिरच्यांचे देठ काढून बाजूला ठेवून दिले आणि इथे आता पीठ मळून घेऊया। तर यासाठी मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। यानंतर अर्धा चमचा यामध्ये मिक्स हर्ब्स घातलेत आणि 1 चमचा आता यामध्ये तूप घालायचं आहे। तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा इथे घालू शकता। हे तूप आता सगळ्या पिठाला असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि आता पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। नेहमीचं जसं चपातीचं आपलं पीठ असतं तसंच हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ इथे मळून तयार आहे। आता हे बाजूला ठेवून देऊया सेट होण्यासाठी आणि आपण स्टफिंग तयार करूया। आता जे बटाटे आपण शिजत घातले होते ते शिजल्यानंतर मी सोलून तुकडे करून इथे घेतलेत। स्टफिंगसाठी इथे कढई गरम करत ठेवले। यामध्ये 2 चमचे तेल घालायचे। तेल गरम झालं की यामध्ये लाल मिरच्या घालायच्या। आता या मिरच्या थोड्याशा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करायच्या आहेत। हे आता आपण काढून घेऊया। तर एका बाउलमध्ये या मी काढून घेते आणि आता याच तेलामध्ये कांदा घालायचा आहे। तर एक मध्यम आकाराचा कांदा असा उभा चिरून मी घेतला आहे। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे आणि कांदा आता किंचित रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा सॉफ्ट झाला आहे, रंगसुद्धा बदलला आहे। आता यामध्ये बटाटे घालायचे आहेत। तर आज आपण मेक्सिकन टाकोज बनवतो आहे। खूप मस्त अशी रेसिपी आहे। यामध्ये मी 1 चमचा मिक्स हर्ब्स घातले, कोथिंबीर घातली आणि अर्धा चमचा मी चाट मसाला घातला आहे। सगळं 2 मिनटं परतून घ्यायचं आहे। आता मी गॅस मंद केला आहे आणि इथे आता ज्या मिरच्या आपण फ्राय करून घेतल्या होत्या त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि या अशा चुरवून घ्यायच्या आहेत। हे आपण फ्राय केल्या, छान क्रिस्पी करून घेतल्यात, त्यामुळे पटकन याचा असा चुरा होतो। मेक्सिकन फूड थोडंसं स्पायसी आणि चटपटीत असतं। आता या मिरच्या या स्टफिंगमध्ये घालायच्या आहेत आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मंद फ्लेमवरती हे मी पुन्हा एकदा परतून घेतलं। टाकोचं हे स्टफिंग तयार झालं आहे। गॅस बंद केला आणि यावरती मी 1 चमचा लिंबाचा रस पिळला आहे। स्टफिंग तयार आहे। आता आपण टाकोज बनवूया। तर हे पीठ जे आपण सेट होण्यासाठी बाजूला ठेवून दिलं होतं ते पुन्हा एकदा मळायचं आहे आणि आता याचे छोटे गोळे करायचे आहेत। याच्या आपण छोट्या छोट्या पोळ्या लाटून घेणार आहोत। सुक्या पिठामध्ये घोळवून याची मी पोळी लाटून घेते। नेहमी आपण चपाती बनवतो तर तितकीच जाड अशी पोळी लाटायची आणि आता सगळ्या पोळ्या एकसारख्या होण्यासाठी झाकणाने कट करून घ्यायच्यात, म्हणजे आपले सगळे टाकोस एकाच आकाराचे होतील। आता ह्या पोळ्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला आहे
या आपल्याला अर्धवट अशा भाजून घ्यायच्या आहेत, कारण टाकोजमध्ये स्टफिंग भरल्यानंतर पुन्हा याला आपण भाजून घेणार आहोत. त्यामुळे आत्ता 50 ते 60% भाजून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने अर्धवट अशी पोळी मी भाजून घेतली. अशा इथे सगळ्या पोळ्या पहा मी अर्धवट भाजून बाजूला ठेवल्यात. आता आपण टाकोस बनवूया. इथे आपलं स्टफिंगसुद्धा तयार आहे आणि इथे मी टोमॅटो केचप घेतलं आहे, याबरोबर चीजसुद्धा घेतलं आहे. आता एक पोळी घ्यायची आहे, यावरती टोमॅटो केचप लावून घ्यायचं आहे. यावरती चीज पसरवायचं आहे. तयार केलेलं स्टफिंग यावरती पसरवून घ्यायचं आहे. सगळीकडे एकसारखं असं हे स्टफिंग पसरवून घेतलं. वरून पुन्हा चीज घालायचं आहे. आणि इथे पहा दुसऱ्या बाजूला सुद्धा मी टोमॅटो केचप लावून घेतलं आहे. आता हे फोल्ड करायचं आहे, थोडंसं असं प्रेस करायचं आहे. तर अशा पद्धतीने मी इथे सगळे टाकोस तयार करून घेतलेत. तर इथे आपण जे साहित्य वापरलं त्यामध्ये 8 टाकोस तयार झालेत. आता आपण हे भाजून घेऊया. हे तवा गरम करत ठेवला आहे. आता बटर लावून दोन्ही बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. तर खूप मस्त अशी टेस्टी रेसिपी आहे. मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी अगदी हेल्दी आहे. तुम्ही अशा पद्धतीचे टाकोस मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता, नाश्त्यासाठी बनवू शकता. मुलांना जर चपाती भाजी खायचा कंटाळा आला असेल तर असे टाकोस अगदी पटकन खातील. तर पाहू शकता किती मस्त रंग आला आहे आणि अगदी क्रिस्पी झालेत. काढून घेऊया. हे तुम्ही टोमॅटो केचप बरोबर सर्व करू शकता. तर मस्त असे आपले मेक्सिकन टाकोस तयार झालेत. बाहेरून क्रिस्पी आणि चीझी असे मेक्सिकन टाकोस नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.